सबस्क्राईब करा आर.जे. कट्टा चॅनलला आणि बेल आयकॉन दाबा आयुष्य बदलणारा व्हिडिओ सर्वात आधी बघण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आर.जे. कट्टा चॅनलवर। आज मी तुम्हाला ब्रायन ट्रेसी यांचे पुस्तक गेट स्मार्ट यामधून विचार करण्याच्या 2 पद्धती सांगणार आहे, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदलून यशस्वीरित्या स्मार्ट बनू शकता। मी तुम्हाला या पुस्तकातून 5 पद्धती सांगणार आहे, त्यामुळे या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या 3 पद्धती घेऊन येईल त्याच पुस्तकामधून। जर ही व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर ती व्हिडिओ बघायची विसरू नका। तर चला स्मार्ट बनूया। आता असे इमॅजिन करा की तुमच्या बँकमध्ये 1 करोड रुपये आहेत। असे होऊ शकते की तुमच्यापैकी कोणाच्या तरी अकाउंटमध्ये खरंच असतीलही, पण आता ट्रिक ही आहे की तुम्ही त्या 1 करोडमधून फक्त 2 लाख रुपये वापरू शकता, म्हणजेच तुम्हाला 2 लाखापर्यंतचाच ॲक्सेस आहे। आता सांगा कसे वाटेल? चिडचिड होईल, राग येईल, बरोबर ना? अशाच प्रकारे जी आपली विचार करण्याची ताकद आहे ती आपण फक्त 2% वापरतो, फक्त 2%। बाकीच्या उरलेल्या 98%वर एका साधारण व्यक्तीचा ॲक्सेसच नाही आहे। आणि चांगली बातमी ही आहे की मेंदूच्या ताकदीचा हा खजिना आपण खोलू शकतो। पण हा खजिना नेमका आहे तरी किती मोठा? तर आपल्या मेंदूमध्ये 100 बिलियन ब्रेन सेल्स आहेत। 1 बिलियन असतो 100 करोडचा, ओके? आणि या 100 बिलियन ब्रेन सेल्समधून प्रत्येकी सेल जोडलेली आहे 20,000 इतर सेल्ससोबत। ब्रेन एक्सपर्ट टोनी बुझार्ड यांच्यानुसार या गोष्टीचा हा अर्थ होतो की जर आपण आपल्या सर्व ब्रेन सेल्स वापरू शकलो तर प्रत्येक व्यक्ती हा या जगात आढळणारे जितके पण मॉलिक्यूल आहेत त्यांच्यापेक्षा पण जास्त आयडिया तयार करू शकतो। क्रिएटिव्ह आणि पॉवरफुल आयडिया तयार करण्याची किती असीम शक्ती आहे आपल्याजवळ। या पॉवरला खोलण्यासाठी तुम्हाला फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे। आणि हा दृष्टिकोन बदलण्यासाठी तुम्हाला फक्त खुल्या मेंदूने विचार करावा लागेल, म्हणजेच मेंदूचा मोठा वापर करावा लागेल। तुम्हाला कोणतेही काम, कोणत्याही गोष्टीचे मोठे चित्र बघावे लागेल, ओके? तर आता आपण पुढे 2 पद्धती बघणार आहोत, ज्यांच्यामुळे तुम्ही यशस्वी स्मार्ट लोकांप्रमाणे एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करू शकाल। पहिली पद्धत आहे फ्लेक्झिबल थिंकिंग। आपले जग हे खूप वेगाने बदलत आहे, फक्त विज्ञानातच नाही तर प्रत्येक क्षेत्रात। मोबाईल आल्यापासून सगळीकडे असणारे टेलिफोन बूथ बंद झाले। किंडल आणि आयपॅड डिव्हाइस आल्यानंतर एका वर्षाच्या आतच कित्येक पब्लिशिंग हाऊस आणि बुक रिटेलर बिझनेसमधून बाहेर आले। DTH आले तर जुनी केबल नेटवर्क पद्धत बाहेर पडली। आणि असे नाही की फक्त टेक्नॉलॉजीमध्येच बदल होत आहे, जास्त जुनी गोष्ट नाही आहे। आत्ताच 30 ते 35 वर्षापूर्वी टेलरिंगला खूप चांगला बिझनेस मानला जायचा। जर कोणी टेलर असता तर समजले जायचे की तो खूप चांगल्या बिझनेसमध्ये आहे। पण जसे रेडीमेडने एंट्री केली, 90% टेलर बिझनेसमधून बाहेर पडले। यामुळेच हुशारी यात आहे की आपण आपल्या विचारसरणीला फ्री, लवचिक आणि ॲडॉप्टेबल ठेवलं पाहिजे। आणि या वेगाने बदलणाऱ्या जगात स्वतःला तीक्ष्ण ठेवले पाहिजे। नेहमी काहीतरी नवीन शिकत राहा। नोबेल पारितोषिक विजेते गॅरी बॅकरनुसार अमेरिकेतील जे टॉपचे कमावणारे आहेत त्यातील 20% लोकांचा पगार दरवर्षी कमीत कमी 11%ने वाढतो। बाकीच्या 80%चा फक्त 3% वाढतो। असे का होते? गॅरी बॅगर दोघांमधला फरक सांगतात की जे टॉपचे 20% लोक आहेत ते लगातार काहीतरी नवीन शिकत असतात, स्वतःला एज्युकेट बनवत असतात। आणि बाकीचे जे 80% लोक आहेत ते काहीच नाही करत, ते काहीच नवीन नाही शिकत, ते त्यांच्या जुन्या पद्धतीवरच चालत असतात। तर फावल्या वेळेत तणाव कमी करण्यासाठी आराम करणे हे वाईट तर नाही आहे, पण तो फावला वेळ पूर्णपणे आराम करण्यातच नाही घालवला पाहिजे। वाचणे आणि शिकणे या पद्धती पण खूप चांगल्या आहेत तुमचा तणाव दूर करण्यासाठी, ओके? दुसरी पद्धत आहे क्रिएटिव्ह थिंकिंग। जर तुम्हाला जेवण बनवणे येत असेल तर तुम्हाला माहीत असेल की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जेवण बनवायचं ट्राय केले तेव्हा किती विचित्र बनले होते। पण तुम्ही एक चांगले कुक आहात, तर एका चांगल्या कुकची निशाणी असते की तो त्याच्या चुकांमधून शिकतो आणि तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो आणि शेवटी तो त्याची आवडती डिश बनवतोच। क्रिएटिव्ह थिंकिंग पण अशाच प्रकारे काम करते। तुम्हाला रिस्क घ्यावे लागते, चुका कराव्या लागतात आणि त्या चुकांमधून शिकावे लागते आणि एक क्रिएटिव्ह मार्ग शोधावा लागतो आपल्या प्रगतीसाठी। क्रिएटिव्ह विचार करणारे जगावर राज्य करतात, ते त्यांचे ध्येय पूर्ण करतात। ते त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी लगातार, पूर्ण वेगाने, सोपे आणि उत्कृष्ट रस्ते शोधतच राहतात। हे असेच लोक कारणीभूत असतात मोठमोठ्या शोधांसाठी
ज्यामुळे पूर्ण मानवजातीला फायदा झाला आहे. ते केनाय हा प्रिन्सिपल फॉलो करतात, म्हणजे कंटिन्युअस अँड नेवर एंडिंग इम्प्रूव्हमेंट. याच्या एकदम विपरीत आहे मेकॅनिकल थिंकिंग. मेकॅनिकल थिंकिंगचे मूळ आहे भीतीमध्ये. हरण्याची भीती, चुका करण्याची भीती, पैसे आणि वेळ वाया जाण्याची भीती, लोक काय बोलतील याची भीती. या सर्व गोष्टींमुळे मेकॅनिकल थिंकिंग असणारे लोक जुन्या आयडिया आणि पद्धतींमध्ये अडकून पडलेले असतात. खरे पाहता हे लोक यशस्वी नाही होत, कारण की हे लोक त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊच नाही शकत आणि ते बाहेर येऊन काही बदल करतच नाहीत. तुम्ही एका हॉटेलमध्ये जाऊन माहिती करू शकता की तो एक मेकॅनिकल थिंकिंग असणारा व्यक्ती चालवत आहे. पहिली गोष्ट ही की त्या हॉटेलमध्ये तुम्हाला वर्षानुवर्षे जुनी असलेले मेनू लिस्टच मिळेल. त्यात कधीच कोणता बदल होत नाही, कोणतीच नवीन डिश त्यात ॲड होत नाही. आणि दुसरी गोष्ट ही की याच कारणामुळे तिथे जास्त कस्टमर पण येत नाहीत. आता दुसरीकडे जे क्रिएटिव्ह थिंकिंग असणारे लोक असतात ते लगातार आपल्या प्रगतीसाठी मेहनत करत असतात. हे लोक एक पद्धत सेट करतात. ते त्यांच्या स्पर्धेपेक्षा नेहमी पुढे असतात. जर एखादा क्रिएटिव्ह थिंकर हॉटेल चालवत असेल तर तिथल्या मेनूमध्ये तुम्हाला नेहमी काहीतरी नवीन मिळत राहील, ज्यामुळे तिथला कुक पण काहीतरी नवीन बनवण्यासाठी इन्स्पायर होतो आणि ते हॉटेलसुद्धा कस्टमरने भरलेले असते. जर तुम्हाला क्रिएटिव्ह थिंकर बनायचं आहे तर या 3 सवयी स्वतःमध्ये डेव्हलप करा. नंबर 1, बी क्लिअर. आपले एकदम स्पष्ट ध्येय सेट करा आणि नेहमी फ्री आणि मोकळे राहा ते ध्येय साध्य करण्यासाठी, नवीन मार्ग शोधण्यासाठी. नंबर 2, बी फोकस्ड. लक्षात ठेवा की मल्टीटास्किंग सारखी कोणतीच गोष्ट नसते. एका वेळी फक्त एकच काम करा. तुमची सर्व मेंटल एनर्जी त्या एकच कामाला चांगल्या प्रकारे करण्यात लावा. नंबर 3, कॉन्सन्ट्रेट. आपला फोन दूर ठेवून द्या. सोशल मीडियावर जास्त वेळ वाया घालू नका. कॉन्सन्ट्रेट करा तुमच्या त्या एका कामावर जे तुम्हाला पूर्ण करायचे आहे. तर मी तुम्हाला या 2 विचार करण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत स्मार्ट बनण्यासाठी. या पद्धती तुम्ही वापरात आणा आणि तुमच्या मेंदूला ॲक्टिव्ह, फ्लेक्झिबल आणि क्रिएटिव्ह बनवा. बाकीचे जे नवीन प्रिन्सिपल आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.